मी शास्त्रज्ञ झालो तर मराठी निबंध। ज्ञान हेच खरी वळ आहे। माणसाला प्रगतीच्या शिखरावर नेणारे एकमेव साधन म्हणजे विज्ञान। विज्ञानाच्या मदतीने माणूस चंद्रावर गेला, आकाशात झेपावला आणि विविध शोध लावून जगाला बदलावे। माझेही एक स्वप्न आहे। मी शास्त्रज्ञ झालो तर मी नवीन काही शोध काढून आणि माझ्या देशाला प्रगतीच्या मार्गावर नेईन। शास्त्रज्ञ हा समाजाचा दीपस्तंभ असतो। शोधक वृत्ती आणि चिकाटी हेच शास्त्रज्ञाचे खरे असतं। शास्त्रज्ञ दिवस रात्र प्रयोगशाळेत काम करतो, एका छोट्याशा यशासाठी अनेक अपयश सहन करतो। अपयश हे यशाचं पाऊल आहे। शास्त्रज्ञांच्या मेहनतीमुळेच आज आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानाची सुविधा मिळाली आहे। मी शास्त्रज्ञ झालो तर मी देशासाठी काहीतरी नवीन निर्माण करीन। गरीब शेतकरी, विद्यार्थी आणि सामान्य माणसाच्या जीवनात काहीतरी सकारात्मक बदल घडवणाऱ्या गोष्टी शोधेन। केवळ स्वतःच्या यशासाठी नव्हे तर समाजाच्या भल्यासाठी जगावे हा माझा ध्यास असेल। मी शास्त्रज्ञ झालो तर पर्यावरण रक्षणासाठी नवे उपाय शोधेन। माणूस निसर्गावर राज्य करतो, पण निसर्गाशिवाय माणूस काहीच नाही। म्हणून मी असे तंत्रज्ञान शोधेन जे प्रदूषण न करता माणसाच्या गरजा पूर्ण करेल। कृषी क्षेत्रात नवे शोध करून शेतकऱ्यांची मदत करेन। गरिबांसाठी स्वस्त आणि सहज वापरता येणारी औषधे शोधेन। शास्त्रज्ञांचे जीवन मेहनत आणि चिकाटीची शाळा असते। त्याला अपयशाने खचून चालत नाही। सतत प्रयोग करणे, नवे मार्ग शोधणे आणि संधी निर्माण करणे हेच त्याचे जीवन असते। सकाळचा पाखरू दाना टिपतो, म्हणून मी मेहनतीने शास्त्रज्ञ म्हणून माझे कर्तव्य पार पाडेल। माझे ध्येय असेल की माझ्या संशोधनामुळे भारताची ओळख जागतिक स्तरावर निर्माण व्हावी। आपलं नाव उंचावायचं असेल तर पाय जमिनीवर ठेवावे लागतात, म्हणून मी नम्र राहील, प्रगती करील। भारतीय सैनिक, शेतकरी, डॉक्टर यांच्या मदतीसाठी उपयोगी पडणारे तंत्रज्ञान शोधण्याचा मी प्रयत्न करेन। डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या प्रमाणे मी देखील माझ्या देशासाठी विज्ञानाच्या माध्यमातून कार्य करील। त्यांच्या आयुष्याची प्रेरणा घेऊन मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन। स्वप्न पहा, पण त्यासाठी मेहनतही करा। या विचाराने मी चाले। ज्ञानाचा खजिना मिळाला तर आयुष्याचं सोनं होतो। मी शास्त्रज्ञ झालो तर माझे जीवन खरोखरच अर्थपूर्ण होईल। माझे कर्तव्य केवळ शोध लावणे नाही तर समाजाच्या भल्यासाठी विज्ञानाचा वापर करणे असेल। देशासाठी झिजणं हेच खरं यश आहे, हे लक्षात ठेवून मी देशासाठी झटेल, शोधेन आणि देशाचे नाव उंचावेन। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू।